करा काम, जाऊ द्या आहे ना. मोर नाही, मोर सुंदर आहे, लांडोर वाईट दिसते ना. लेडीज वर्सेस जेंट्स केले. इकडे ना वडापाव चालू आहे, लेडीज वडापाव बनवतात आहेत आणि इकडे जेंट्स सगळे आहेत ना मिसळ बनवतात आहेत. मी जिंकल्यानंतर थोडी मदत त्यांना पण हो करूया. वडापाव पण चांगले लागले. बघा म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स नाहीये की ते चांगले बनवू शकतात. साने सरच कशाला पाहिजे तुम्हाला. नाही नाही नाही. हो टिपसाठी आलेत का तुम्ही? आम्ही पाणी घ्यायला आलो सर. गनिमी गावात चालू. गनिमी गावात. बटाट्यांच्या बघा ना टिक्क्या तुम्ही बघा कशा लोळतात आहेत. ते तारपोर टाका ना एक एक वडे वाळतील ते. ये ना अब कंपटीशन नहीं बचा, यह महायुद्ध बन गया है किचन में. सुप्रभात मित्रांनो. कसा आहे का नाही शुभाचा विषय हार्ड. हे बघा पोरींनी काल आहे ना संध्याकाळी एक 15 मिनिटात रॅप बनवलाय तो जबरदस्त. आणि इथे शामियाना करून टाकला आम्ही. नमस्कार महेश. मिस्टर थँक्यू. मी तुम्हाला त्याच नावाने ओळखतो. मित्रांनो सकाळी आम्ही सगळ्या लेडीजला चिडवत होतो त्याच्यामुळे सगळं आता स्वयंपाकाचं काम आमच्याकडे आलेलं आहे. हा करा काम, जाऊ द्या आहे ना. मोर नाही, मोर सुंदर आहे, लांडोर वाईट दिसते ना. मी तळतो ना त्याला काय. इकडे चिल्ली बिल्ली मस्त खेळतात आहेत. शुभाचा विषय कार्ड आहे, क्रेडिटचं कार्ड आहे. कॉफी नाही मग आहे ना. नाही मी बायकांना नाही नाव ठेवते. हा तुम्ही सरांचं रॅप तुम्ही कॉपी करता, स्वतःला रॅप बनवता. काही का असे ना केले ना रॅप ते महत्वाचं आहे. कॉपी करता एकदा दे ना. एकदा प्लीज कारण मला व्हिडिओ मध्ये टाकतो मी नुसतं. सो मित्रांनो आता सकाळचे 10 वाजलेत. मला माहित नाही दिसतंय का तुम्हाला. सो आम्ही इकडे काय केलं माहिती का, लेडीज वर्सेस जेंट्स केले. इकडे ना वडापाव चालू आहे, लेडीज वडापाव बनवतात आहेत आणि इकडे जेंट्स सगळे आहेत ना मिसळ बनवतात आहेत. सो आमची कॉम्पिटिशन चालू आहे, बघूयात काय होतंय आता कोण विनर आहे. आपल्याकडे एक्सपर्ट शेफ. हा आणि आमच्याकडे एक्सपर्ट शेफ आहे. सो आम्ही जिंकणार आहे असं आम्हाला खात्री आहे. आणि हे आहेत आमचे एक्सपर्ट शेफ. मॅच पूर्ण यांच्यावरच आहे. हा बाकी सगळे हो आम्ही जिंकल्यानंतर थोडी मदत त्यांना पण हो करूया. वडापाव पण चांगले लागले. हम लेके जाएंगे उनको हमारे किचन में. बघा म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स नाहीये की ते चांगले बनवू शकतात. साने सरच कशाला पाहिजे तुम्हाला. नाही नाही नाही. अमृता तू चॅलेंज आहे, चॅलेंज वडापाव वर्सेस मिसळ. अच्छा तू उपासामध्ये थोडासा टोमॅटो पण लागेल. घेतला चिरलाय ना. शॉपिंग केलेला आम्ही सगळं देतोय. नाही आम्ही बसलो होतो करायला. नाही व्हिडिओ मध्ये आम्ही सगळं गेलंय. सो मित्रांनो मस्त जिरी मोहरीची फोडणी चालू आहे आता. हो मस्त. आणि इथे वाव हिरवी पण मटकी ही मिक्स आहे ॲक्च्युली आणि ही मोड आलेली नॉर्मल मटकी कमी गावरान. क्या बात आहे. इथे बटाटा स्मॅश झालेला आहे.
आणि हा क्लिनिंग चालू आहे. बटरफ्लाय हे बघा किती बढिया आहे. घेतलं ना काय चालूच कॅमेरा चालू. कॅमेरा चालूच आहे. मस्त होतं. चेक करायला तर कोणाला नाही पण तो तिकडे जास्त नाही थांबला कदाचित. ती कोथिंबीर झाली शिरून. त्यांना सांगायला पाहिजे चाट मसाला टाकायचा अरे वा तुम्ही स्प्राउट्स खाताय. ओ हे दादासाठी हे लॉलीपॉप. कोण आहे. हॅलो दादा तुझ्यासाठी काय म्हणतोस. आलोय कॅम्पिंगला याला भीमाशंकरला. हम देने वाले हैं थोड़ा सा. ये देखिए कितना अच्छे से हुआ. हा शुक्रवारी ना. शुक्रवार शनिवार रविवार नाही गुरुवारी बरोबर गुरुवारी. और आपका नाम विशेता. ये आज इनका भी बहुत बड़ा इसमें योगदान. अरे एक नंबर प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. ती ओळखच निघाली. हा म्हणजे ओळखच निघाली. अरे हे तो दाखवलं. थांब ते बघ काय म्हणतोय तो. मस्तपैकी इथं खोबऱ्याचा किस केलेला आहे आणि तो फ्राय होतोय. हे काय उपवासाचं. उपवास कोणाला आहे. वाव. अजून वड्या बटाटा स्मॅश केलेल्यावरच येते. आता करणार थांबाव. काय ते पण आहे फराळीची उडव. आमची अर्धी झाली मिसळ. बघा एवढं त्याच्यामुळे आयटम होते. वा 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 वा. लक्षात नाही आलं. हो गया काम. उपस आज नाही आहे तो फिर वो कल मुझे याद ही नहीं है. ती कोणासाठी बनवते उपास. माझ्यासाठी हो. तुमचं कसं काय उपास आज. शनिवार आहे ना माझं. दुपारी खाणार आहेत, संध्याकाळी ते खाणार आहेत. मग त्यांच्यावर अन्याय झाला काल. हो तुम्ही वडापाव नाही खाणार. मी नंतर खाईल ना माझं. 12 नंतर. बर नाही एका वेळेस जेवणार ना मी. हा मग ठीक आहे सोडताय ना म्हणजे. हा मग ठीक आहे. मग दुपारी सोडा ना आता. दुपारी सोडणार. हा मग काय डायरेक्ट. कुठून आलं तू वाडा. चला उर्वशी मॅडमनी मस्त फरसाण वगैरे आणलेलं आहे. वा 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 वा. कुठून वाडा एक नंबर. 5 किलोमीटर दूर नहीं गई. एक होटल से मस्का लगा के एक प्युअर एकदम. मिसळ झाली. हा फरसाण प्युअर भेटलं बरं का एकदम. आता एकदम मस्त तर्रीवाले मिसळ करू. पुण्यातलं सगळं ते मैदा मिक्स फरसाण हा. असतं. हे लय जबरदस्त. बेसनचं मस्त लागतं. मस्त इकडे तर काय जोरदार कार्यक्रम चालू आहे. आणि इकडे बघा बघा इथं आमचं. बघा किती वास छान येतो. मस्त मस्त खरंच वास सुंदर येतोय. आमचं चांगलं शेवटी होणार ना? मान्य करा. कोणीही जिंकू दे खाणार तर आपणच आहे सगळे. हा नाही हे जाऊ दे. शुभा काय म्हटलाय ते का मी कोणाच्या पार्टीत नाही मी दोन्ही पण खाणार आहे. त्याला वाटलं एकच देणार आहे. हा मग काय. काय रे शुभा. लोकसभेला तर एंकर होता ना तो फिरायचा. सो मस्त कांदा आता बारीक झालेला आहे. आणि इकडचं बघू काय चाललंय. मी सांगू का इथं बटाटा झाला. कम है और चाहिए थोड़ा? बच्चों के लिए मिर्च ज्यादा होगा. बघा ठीक लग रहा है मुझे. परफेक्ट लग रहा है. हॅलो भारी झाली. बटाटा भाजी भारी झाली. चला चला. हम्म नाही खरंच भारी झाली. पता नहीं किसने मसाला बनाया है. पता नहीं. ए नको बरोबर अरे नाही मग वडापाव टेस्ट. बघा तुम्ही तळलं की कमी होतं. चांगले आले खरंच सिरियसली चांगले आले. तिखट नाही नसतं. नाही व्यवस्थित. एक पॉइंट ले लिया है यहाँ पे. एक नाही सर 5. 5 पॉइंट. हा नाही ते तगड़ी लीड ले. त्यातले 2 मायनस करा. सरांनी टिप्स दिली. अयो म्हणजे अजून चांगला होणार आहे. बहुत तगड़ा लीड ले लिया है यहाँ टीम ने. बहुत प्यारी टेस्ट हो गई. ऐसा गुप्त सूत्रों से पता चला है. तू खाऊन बघितलं का. आणि आता फायनल मसाले चाललेले आहेत. जाऊ तुला काय आवडतं. वडापाव आवडतं का मिसळ आवडतो. जिंकलो ना आम्ही. मिसळ पाव ना आराध्या. नाही बटाटा पण चांगला आलाय. खाऊन आलो मी आता.
बघा ना आता आपलं लक्ष नसताना आपल्या इकडला मसाला घेऊन गेले ये ना अब कंपटीशन नहीं बचा, यह महायुद्ध बन गया है किचन में। ओ टिप साठी आलेत का तुम्ही? आम्ही पाणी घ्यायला आलो सर. अच्छा, मला वाटलं आणि टिप साठी टिप आलेत. द्यायला आले. मी म्हटलं असं कारण तिखट सांगावं बनवा लागतं ना, म्हणून. पाणी तिखट घ्यायला बनवा आलो. म्हटलं थोडस. तसं सरांना गरज नाही पण तरी म्हटलं एक दोन द्याव्या. ये सेफ के लिए stand लगाया हम लोगों ने। घेतली ना सर थोडं तिखट बनवा म्हणून. ते म्हणजे सगळ्यांना तिखट लागेल आणि आवडणार नाही म्हणून गनिमी गावा चालू गणे में कहा है कुठे गेलं सर? पण त्याच्यावर आपल्याकडे अजून पण हे आहे, आपण तर्री वेगळी बनवणार आहे ज्याला जेवढं तिखट पाहिजे वरून जाऊन कड बनणार स्पेशल त्याला. हे पोरं बिरं पण खातील म्हणजे हे जास्त तिखट करत नाही. मित्रांनो इकडं कॉम्पिटिशन चाललेलं आहे गर्ल्स वर्सेस बॉईज. गर्ल्स इथं बनवतात लेडीज अँड जेंट्स. इथे लेडीज बनवतात वडापाव आणि तिकडं मेन्स बनवतात मिसल पाव आणि इकडं चिल्ली पिल्ली जे काय करणार होता काम वाढवतात येत. तू स्वतः पण एक चिल्ली पिल्ली काम वाढवत हम जज इधर है. हम जज करने वाले कौन सा अच्छा है. बेस्ट. और यहाँ पर वाले को क्या मिलेगा? जीतने वाले को क्या मिलेगा? वडापाव एंड मिसल बहुत मिसळ वाली को 2 पाव एक्स्ट्रा. बहुत 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 हे बघा तेवढी तिखट नसते. मस्त तर्री झालेली आहे आणि इकडे मटकी फ्राय होतीये छान आणि मस्त घमघमाट सुटलाय. आणि बरं झालं कॉम्पिटिशन ठेवली. तिकडून पण बटाट्याचा सुंदर असा वास येतोय. काय चाललंय? अच्छा तेल सोडलंय. अच्छा हे एवढीशे वडे करणार आहेत का? अहो एवढे मोठे आहे नाही नाही त्यांच्या हातात ते एवढीच होतं ना म्हणून म्हटलं. मिनी वडे. बॉईज के लिए इतना छोटा छोटा बना रहे. मित्रांनो यांचा जरा एक लोचा झालेला आहे. त्यांच्या बटाट्यांच्या बघा ना टिक्क्या तुम्ही बघा कशा लोळतात आहेत. हातावर पण लोळतात आहेत. आणि ह्यांचं चाललंय फ्रीजर मध्ये ठेवायचं पण ते तरी पण लोळतात. और सब्जी पुदिना मिसिंग होता. सरांनी टिप दिली आहे की आपण लसण आणि खोबऱ्याची मस्त लाल चटणी. एक नंबर. ते आम्ही नाही ते सरच बनवलं. नाही नाही 20 पॉइंट वाढले. हा ते शेवटमध्ये ऍड होतं. ऐका ना हे ते जरा पाणी जास्त आलंय ना वरती. ऐका ना थांबा ना ते तारपोर टाका ना एक एक वडे वाळतील ते. वड्याचं सांडगे. बरोबर आहे ते अच्छा मस्त असं होणार आहे तो. क्रिस्पी एकदम. तुम्हाला चांगलंच मिळणार आहे. चांगलंय चांगलंय. सो गाइस बड़ा ही मज़ा आ रहा है यार. यहाँ पर वी हैव मल्टी लिंगुअल पीपल्स है और अभी हम देखेंगे इसमें चल क्या रहा है कि मतलब वड़े को बनाने के लिए ये आलू की टिक्की को मस्त पहले तो भिगोया जाएगा बेसन में. भिगो करके उसको बेसन में फिर गर्मा गर्म तेल में डुबोएंगे. जब उसकी ऐसी तैसी हो जाएगी फिर हम मज़ा लगाएंगे. देखो सब लोग यहाँ पर चटकोरे हैं. आर्मी इतनी बड़ी है बेचारा एक वड़ा पाव. जान तो निकालनी है निकालते जाओ जैसे मर्जी. ये हमारे इधर सब आर्मी के बड़े कर्नल्स ब्रिगेडियर्स हैं. कर्नल जर्नल है और कुछ उम्र एक बड़े का निकाल रहे हैं. सब कर्नल जर्नल के फांडे में बड़ा होता है. जर्मन नाही आहे ते. आता विंचूला मुली लावून द्यायचं का? सरांनी यमक घ्यायला पाहिजे. अरे कॉम्पिटिशन काय व्हायला ये पाकिस्तान आर्मी रो रही है. कॉम्पिटिशन आहे. बापरे बाप. बटाटा वडा तयार झालेला आहे. टिश्यू टाकायचा. सर फोटो आज नाही मूड का? अहो वडा वडा पाव ठेव पाव. आज एवढे तर कोणीच टाकत नाही फोटो व्हिडिओ. म्हणून तर तुम्हाला बोलत सगळे. हे बघा असं आम्ही उलटा वडापाव करणार आहे. मॅडम त्याला शहीद करा तेलामध्ये.
आपण जसं बटाटा हे वडा हे करतो सगळं डीप करतो. हो हा आर्याने हे केलं फक्त नाही 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 होत. फक्त त्याला धरून ठेवायला लागतो खाली झारीने. दुसरा दे यार. घालून नाही होणार. झालं झालं. आता उलट कर. करायचं नाही नाही पलटी कर पलटी असं म्हणायचं. कसलं भारी दिसतंय ना. प्लेट मित्रांनो अतिशय सुंदर वडा झालेला आहे आणि यांना 10 पैकी 10 मार्क आहे सर्व लेडीज. थँक्यू. वेलकम. व्हेरी वेल डन लेडीज. सो मित्रांनो मिसळ पण रेडी आहे आपली. बघा मस्त तर्री आलेली आहे त्याला. बघा कशी मस्त उकळतीये. सो मित्रांनो काय झालंय मिसळ आणि वडापावच्या कॉम्पिटिशन मध्ये आता आम्ही सगळ्यांनी वडापाव एवढे सुंदर झाले होते. वडापाव खाऊन घेतले, आमचं पोट भरलंय. सो मिसळ आता आम्ही मुरवायला ठेवली आहे जेणेकरून थोड्या वेळाने अजून भारी लागेल ती. आणि आता सगळे निवांत बसले. पडलो बदाम चहा करू आपण आज. बेबी पण नको म्हणू आता तू काहीच बदाम फक्त गाई. आणि बघा आमचे वडापाव एवढे भारी झाले होते ना की ते सगळे संपले. ह्यांच्या मिसळला मुरवायला लागतंय. हो की नाही. चांगली लागण्यासाठी. बरोबर आहे सर. यांचे वडापाव पाण्यात मुरले होते. त्यामुळे लवकर संपवायला टाकले होते तारपोरती. जबरदस्ती घेणार म्हणणार नाही. मित्रो झालेला आहे बदाम चहा. होता आता काय झालं मोदीची आठवण. सो मित्रांनो मस्त चहा वगैरे घेऊन आम्ही आता निघालोय. वडे पण खाल्लेले आहेत आणि ते जिरवण्यासाठी आम्ही निघालो आहे ट्रेक करायला. 2 किलोमीटरचा एक ट्रेक आहे. छोटाच आहे, मला असं वाटत नाही एवढं उंच काय असेल. सो आम्ही निघालोय सगळे. काही बाईक्स आहेत आणि एक कार आहे, पण म्हटलं नाही आपण चालत जाऊ. मित्रांनो तुम्ही फक्त आहे ना नजाऱ्याचा आनंद घ्या आता. हो सही क्लास आहे. अरे वरून इकडून आहे की रस्ता. आमच्या आधी सगळे मंडळी गेलेली आहेत गाड्यांमध्ये. आम्ही दोघच चालत आलोय. आम्ही दोघच मर्द मावळे मराठ्यांचे. ए पोरांनो मजा येते का? मजा आलीच पाहिजे. सह्याद्री म्हणजे प्रेम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर. छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा वंदे मातरम. मित्रांनो फक्त कॅम्पिंग म्हणजे एन्जॉय नाही. बघा कपडे पण धुवायला लागतात. यस. चला चला चालत जायचं आता.
सो मित्रांनो तुम्ही आता जो शॉट बघितला ड्रोन क्रॅश झाला होता, आता ड्रोन घेऊन आलोय, मला माहित नाही काय झालं. आणि आता मिसळ पार्टी चालू आहे. दांडे सरांनी मस्त हे मोतीचूर आहे ना, बुंदीचे लाडू, मोतीचूर नाही, मोतीचूर वेगळे असतात. ठीक आहे, लिंबू कट करीत गेलो. अजून एक प्लेट आहे. वा वा वा, एक नंबर. त्याचा खवा जो आहे तो होममेड आहे सर, सुंदर आहे. मिसळ कशी आहे? ऍक्च्युली ना वडापाव छानच होते, पण मिसळला नाव ठेवणार नाही. मिसळ एकदम ऑसम झालेली आहे, खूपच छान. इक्वल नाही वडापावपेक्षा मिसळ झणझणीत आहे. आता काय झाली आहे, त्यामुळे संध्याकाळी परत कोण विनर आहे ते बघायला लागेल. बरोबर. आता दांडे सरांना माहित नाही वडापाव कसा होता. ह्याला नाही म्हणायचंच नाही, याला नाही नाही म्हणायचं. प्रसाद आहे मॅडम, तुम्ही प्रसाद आहे ना अमृता. सो मित्रांनो, वडापाव आणि मिसळ खूप भारी झाली होती. आणि मगाशी मला डिटेल तुम्हाला सांगायचं होतं, पण त्या सगळ्यांबरोबर होतं, मी काय बोललो नाही. ड्रोन जेव्हा पडला ना, म्हणजे क्रॅश झाला ना, तर माझा आयुष्यातला पहिला क्रॅश होता. आणि जे फील होतं बापरे, मी म्हटलो आधीच 2 कॅमेरे खराब झालेत गोप्रो पाणी जाऊन, आणि आता म्हटलो आता ड्रोन पण म्हटल्यावर अवघड झालं विषय. पण नशीब काय झालं नाही त्याला. आणि आता शिवाला दिलं उडवायला, म्हटलं उडव, तो प्रॅक्टिस करतोय. कसं वाटतं शिवा? इझी आहे. इझी आहे. बरं ठीक आहे, मी चांगलं. पहिला ड्रोन चालवलाय ना. कसला? हा, तुझ्याकडे ड्रोन होता ना, हे बघा ड्रोन उडवतोय. आणि ते बघा चाललंय, ते बघा तेव्हा तिकडे गेला. फक्त गिम्बल खूप, कॅमेरा खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप सेन्सिटिव्ह येते. ओके, तो मित्रांनो मस्त इथं कमळाचं फुल टाकलंय मॅडमनी. कणीस आहे नाही, राहू दे. वा 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 वा. ॲक्च्युली 2 दिवस झाला आम्ही कंच कॅरी करतोय, पण आज मुहूर्त लागलाय. आणि इकडे कमळ सोलायचं काम चाललंय. होय, खरंच नवऱ्याला विचारून सांगते का तू? शर्ट घातलाय. सांगतेच की काय कोणती गोष्ट अशी असते का? फॅन गरम झाला, न विचारता काहीच नाही करत नाही. बर बर बर, इमोशनल झालो मी. कॅमेरा समोर. हा हा, मग कॅमेरा समोर. माझ्या माहेरी जायचं म्हणलं तरी हे चिल्ली पिल्लींचं काय चाललंय इकडे? मेहंदी काढताय ते. मेहंदी काढतात आहेत. बघू, डिझाईन चूज करते मी आता. मला बघूनच देत नाही. फ्रेंड्स बघू दे मला, बघू दे ना. अरे वा, सही काढली. फ्रेंड्स माझा ऐका, अरे बापरे. फ्रेंड्स माझा ऐका. हे बघा, ही मुलगी दिसती का तुम्हाला? ती मुलगी ना, ह्याच्यात नाही दिसत आहे, तू दिसतेस. हा, फ्रेंड्स तुम्हाला माहित आहे, ही इतकी हट करते. मला जायचंय ते नाही द्यायची, तर आता मी तिचा रिव्हेंज घेतीये. तू दुपारी का रडत होती? टाकू का फुटेज इथं? बरं ठीक आहे, टाकला. घ्या तुम्ही बघा आता ही कशी रडत होती. हा ओके, बघितला. हा बोला. हा, काय म्हणत होती तू? अरे बघा, ही मुलगी ती मला शेअर काहीच करत नाही. हा, तासापासून ती आपला डिझाईन शोधते. बर. असं तू मोबाईल घे ना पप्पांचा. अरे 2 मिनिटं आलो. बरं ठीक आहे, मी सांगतो. हा अंकल कुछ भी बोल रहा है, 5 मिनिट हुआ है. पप्पाला सांगा तुम्ही. बरं जाऊ दे, भांडू नका, मी सांगतो पप्पांना. पप्पाला सांगा. हा, हे काय म्हणते मॅडम? काय म्हणलं? फूल है गुलाब का, कली किस काम की, अमृता के बिना जिंदगी किस काम की. एक नंबर. यो गाइज, आय एम फ्रॉम द पायरेट्स ऑफ द कॅरिबियन. मी आता इथं या कॅम्प साईडला बघायला आलेलो. खूप मस्त आहे. तुम्ही आणि यांचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. पण ते सी कुठे इथं? सी हा माझा लेक सी आहे. जहाज कुठे तुझं? जहाज माझा तो डुबलाय खाली. ओके, बाय बाय. आरज़ू है मेरी सपनों की, बैठा रहूं तेरी बाहों में, सिर्फ तू मुझे चाहे अब, इतना असर हो मेरी आहों में. तू कह दे हंस के तो तोड़ दूं मैं रस्मों को, मर के भी ना भूलूं मैं तेरी कसमों को. मैं तो आया हूँ यहाँ पे बस तेरे लिए.
बार हुआ, पहली बार हुआ तुमसे प्यार हुआ। छाई है बेताबी मेरी जान, कहूँ मैं क्या करूँ। छाई है बेताबी मेरी जान, कहूँ मैं क्या करूँ। दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती, कैसे बताऊं किस किस तरह से पल पल मुझे तू सताती। तेरे ही सपने लेकर मैं सोया, तेरी ही यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा हूँ जैसे कि माना में धागा। बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार, लेना होगा जन्म हमें कई कई बार। हाँ इतना मधुर तेरा मेरा प्यार, लेना होगा जन्म हमें कई कई बार। सांसों की सरगम धड़कन की बीना, सपनों की गीतांजलि तू। मन की गली में बहके जो हरदम ऐसी जुबी की गली तू। छोटा सफर हो लंबा सफर हो, सूनी डगर हो या मेला, याद तू आए मन हो जाए भीड़ के बीच अकेला। जन्म हमें कई कई बार। इतना मधुर तेरा मेरा प्यार, लेना होगा जन्म हमें कई कई बार। पूरब हो पश्चिम उत्तर हो दक्षिण, हर जगह मुस्कुराए। जितना भी चाहूं मैं दूर तुझसे, उतनी ही तू पास आए। आंधी ने रोका पानी ने टोका, दुनिया ने हंसकर पुकारा। तस्वीर तेरी लेकिन लिए मैं कर आया सबसे किनारा। बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार, लेना होगा जन्म हमें कई कई बार। पहाटे पहाटे तुझिया माझिया प्रेमाची पावती, साखर चुंबन देश येश येश येश
राणी पहाटे पहाटे तुझ्या माझी प्रेमाची पावती साखर चुंबन देशील येशील येशील येशील. नवऱ्याला विचारून सांगते. बोला काय केलंय? मसाले भात बनवलाय मस्त मस्त. आज काय शूट वगैरे काय केलं नाही आम्ही. हे काय मी आलो की काय मूड नव्हतं का आज? नाही तर म्हणलं किती शूट करणार ना करून कंटेंट राहू दे ना. तेवढं शूट करेल तेवढं चांगलं आहे. मस्त दिसतं टेम्पटिंग एकदम. हो मंडळी मस्तपैकी काय म्हणायचं याला त्या भाताला? मसाले भात. मसाले भात. ओके मसाले भात म्हणू शकता, पुलाव म्हणू शकता. मस्त आला. सो आज पोहे बनवायचा बेत होता ब्रेकफास्टला आणि चणे ऑलरेडी भिजवून ठेवलेले होते म्हणून आता आपण नागपुरी स्टाईल तर्री पोहे बनवतोय. सुप्रभात मित्रांनो, आता सकाळ झाली आणि आम्ही आता सगळा सेटअप काढलेला आहे आणि सगळे पण सेटअप काढतायत आणि पप्पा पण येत आहेत. हॅलो डार्लिंग. झालं आता रॅपअप केलंय सगळं. हे बघा हे थोडं राहिलंय ते करतोय. वॉशरूम टेंट धुवून टाकलाय. लागलाच होता. गाईस गाईस गाईस. आणि तो काय तो बघा तो जर्मन शेफर्ड चिल मारतोय तिथं. यो ब्रो तो आता पप्पांना बघून घाबरलाय. आता मित्रांनो KTM ची बॅटरी संपली आहे तर आपण थार लावणार आहे आज. दरवेळेस कोणती गाडीची बॅटरी संपतच आहे. मागच्या वेळेस पण तेच झालेलं. आता हे बघा हे आता थारने KTMला आपण जिवंत करणार आहे परत. तो यही पे भी कंटेंट ही चालू है यहाँ पे भी. तर मंडळी आता आम्ही निघालोय. सकाळचे 12 वाजलेत. रॅपअप वगैरे करून निघालोय. येस. समीर भाऊंना म्हणजे जे जागेचे ओनर आहेत त्यांना मी भेटून थँक्यू वगैरे सगळं बोललोय. कारण त्यांचे खूप आभार. आम्हाला 4 दिवस त्यांनी राहायला तिथं परमिशन दिली. येस. भारी. आणि चला आता आम्ही निघालोय. बाकीच्या गाड्या पुढे गेल्यात. श्रीराम आणि ते सुमित सर दुसऱ्या वेनी गेलेत. जो भीमाशंकरचा जो मेन मार्ग आहे मनसरला जातो त्या रोडनी गेलेत. आणि आता आम्ही तळेगावच्या साईडनी जाणार आहे. इकडचा रूट पण सिनिक आहे. सो जर जमलं तर तुम्हाला ह्याच व्हिडिओ मध्ये मी दाखवतो पुढे. आणि त्यानंतर मग जाऊयात घरी आपण आता. आणि आता आपल्याला पण ट्रॅफिक लागणार आहे मला असं वाटतंय. कारण भीमाशंकर वरून ज्या जाणाऱ्या गाड्या आम्हाला लागतायत ते म्हटल्यावर ट्रॅफिक असणारच आहे. सो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव. रूट दाखव. वाव, अख्खं डेन्स फॉरेस्ट आहे.